पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये रविवारी पहाटे 2 ट्रकचा वेगवेगळ्या ठिकाणी करंजी घाटात अपघात झाला आहे। या अपघातामध्ये पुण्याहून बीडकडे लाकडी प्लायवूड घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा ट्रक एका धोकादायक वळणाजवळ उलटला। या अपघातामध्ये ट्रकसह ट्रक चालक देखील किरकोळ जखमी झाला आहे। त्याचबरोबर पाथर्डीकडून पुण्याच्या घरगुती गॅस टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाला करंजी घाटासमोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा देखील अपघात झाला असून ट्रक रस्त्यावर उलटल्याने ट्रकमधील अनेक गॅस टाक्या रस्त्यावर पडल्या असून ट्रकचे देखील मोठे नुकसान झालेलं आहे। रविवारी पहाटे एकाच वेळी घाटात 2 ठिकाणी धोकादायक वळणावर झालेल्या अपघातामुळे करंजी घाट आज देखील मोठी वाहतूक कोंडी झाली। वारंवार करंजी घाटात जड वाहनांचे अपघात होत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। करंजी घाटातील धोकादायक वळणांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांसह प्रवाशांकडून केली जाते आहे। सप्टेंबर महिन्यात करंजी घाटात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आणि त्या ठिकाणी अद्यापही राष्ट्रीय महामार्गाने दुरुस्ती केलेली नाही। धोकादायक वळणांच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सातत्यानं डोळेझाक केल्यामुळेच करंजी घाटात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। आणखीन किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येणार आहे असा प्रश्न वाहन चालकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जातो आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विशाल कराळे, पाथर्डी।